श्रावण सुरू होतोय. आईच्या हातची चव चाखायची असेल तर सणवारांच्या महिन्यामध्ये गोडधोड तर नवनवीन आपण करतच असतो आणि आपण तब्येतीची काळजी घेऊन असा पदार्थ बनवणार आहोत, तो म्हणजे गव्हाच्या पिठापासून ओल्या नारळाच्या करंज्या. ह्या करंज्या 2 ते 3 दिवस छान टिकतात आणि चवीला पण अप्रतिम लागतात. पीठ भिजवायला घेऊयात. हा बारीक रवा घ्यायचा आहे. रवा आपण 2 चमचे घेतलेला आहे. त्यानंतर आपण हे गव्हाचं पीठ 1 वाटी गव्हाचं पीठ आणि अजून 1 वाटी, अशा 2 वाट्या आपण गव्हाचं पीठ घेणार आहोत. त्यानंतर आपण मीठ घालून घ्यायचं आहे आणि कडकडीत असं तेलाचं मोहन. ते छानपैकी मिक्स करून घेऊयात पूर्ण आणि घट्टसर असं मळून घ्यायचं. पाहू शकता असं आपण हा गोळा तयार केलेला आहे आणि हा 30 मिनिटं आपण भिजवण्यासाठी ठेवून द्यायचा आहे. आता आपण सारणाचं साहित्य पाहूयात. इथे आपण 1 कप ओल्या नारळाचा किस घेतलेला आहे, मिक्सरमधून बारीक केलेला आहे ते, आणि 1 वाटी आपण गूळ घेतलेला आहे. इथे काजूचे काप घेतलेले आहेत, आपण हे भाजून घेतलेत. त्याच्यामध्ये बदाम टाका, पिस्ता टाका किंवा तुम्हाला कुठलाही सुकामेवा त्याच्यामध्ये ॲड करायचा असेल तर करू शकता. इथे ही आपण वेलची पूड घेतलेली आहे आणि थोडंसं आपण हे सारण बनवण्यासाठी अर्धा चमचा तूप घ्यायचं आहे. हे झालं साहित्य सारणाचं. आता आपण सारण बनवायला घेऊयात. तर नारळ, ओला नारळ कढईमध्ये घालून परतून घ्यायचं आहे. त्याच्यामध्येच आपण आता हा गूळ घालून घेणार आहोत. तोही परतून घ्यायचा आणि अगदी अर्धा चमचा आपण तूप घालून घ्यायचं त्याच्यामध्ये. आणि हे मिश्रण अगदी 2 ते 3 मिनिटात होतं. मिक्स करून घ्यायचं छानपैकी. मिश्रण आता घट्ट झालेलं आहे. त्यामध्ये आपण आता हे काजूचे काप घालून घेऊयात. मिक्स करायचं आहे आणि वेलची पूड घालून द्यायची. छानपैकी मिक्स करून घ्यायचं आणि आता गॅस आपण बंद करूयात. हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे. आता आपण सारण भरून घेऊयात करंजीमध्ये. या अशा प्रकारच्या आपण ह्या चपातीसारखे हे लाटून घ्यायचे आहेत छोटे छोटे, आणि हे सगळं आपण एकदाच भरून घेऊयात. अशा या सर्व करंज्या आपण करून घेतलेल्या आहेत आणि आता या तळून घेऊयात. तेल छानपैकी तापलेलं आहे आणि आपण आता एक करंजी खाली घेऊया. अगदी छानपैकी तम्म झाली आहे. पाहू शकता, पाहू शकता त्याच्यात छानपैकी तम्म हे आपलं ओल्या नारळाच्या करंज्या तयार झालेल्या आहे आणि आता आपण हे काढून घेऊया. अशा प्रकारे आपल्या ह्या ओल्या नारळाच्या गव्हाच्या करंज्या तयार झालेल्या आहेत. तर आपण टेस्ट करून पाहूया. तुम्हाला मी ही करंजी फोडून दाखवते आणि आपण ही खाऊन बघूयात. एकदम टेस्टी आणि लाजवाब. नक्की करून बघा. मस्त का हेल्दी राहा. पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये. ह्या करंज्या 2 ते 3 दिवस छान टिकतात आणि चवीला पण अप्रतिम लागतात. तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी निशिताज मसाले या रेसिपी चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.